नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीत रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे गरम मसाल्याची रेसिपी. तर घरगुती हा गरम मसाला आहे, तर तुम्ही घरच्या घरी हा गरम मसाला बनवू शकता आणि वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी फक्त पाव किलो गरम मसाला बनवते आहे, तर त्या हिशोबाने सगळं साहित्य किंवा जिन्नस आपण इथे वापरलेलं आहे. तर चला मग मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळे पदार्थ दाखवणार आहे. तर इथे आपण एका वाटीमध्ये हा तुम्हाला जो चमचा दिसतोय त्या चमच्याच्या साह्याने मी 4 टेबलस्पून धने घेतलेले आहेत. तर कुठलंही एक मेजरमेंट ठेवा. मी इथे चमच्याचं मेजरमेंट ठेवलं आहे. तर तुमच्याकडे जर चमचा दुसऱ्या साईजचा असेल तर त्या साईजचा सुद्धा तुम्ही मेजरमेंट ठेवू शकता. 4 चमचे आपण इथे धने वापरलेले आहेत. तर हे धने इंदोरी आहेत. तर गरम मसाल्यामध्ये त्याचा वास छान येतो, तर त्यासाठी इंदोरी धने वापरायचे. इथे एक जावित्री घेतली आहे, तर एक पूर्ण अख्खं जावित्रीचं जे फूल असतं अशा मी त्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर पूर्ण एक अख्खं जावित्री वापरायची आहे. इथे मी 4 टेबलस्पून त्या चमच्याने इथे मी काळी मिरी वापरलेली आहे. तर 4 टेबलस्पून धने, एक जावित्री आणि इथे 4 टेबलस्पून आपण इथे काळी मिरी वापरली आहे. तर त्याचबरोबर इथे मी एक 6 ते 7 दालचिनीचे असे तुकडे घेतलेले आहेत. लांब लांब ज्या स्टिक्स असतात ते 6 ते 7 स्टिक्स आहेत. त्याचबरोबर आपण इथे स्टार ॲनिस घेतलेला आहे. याला चक्री फूलसुद्धा म्हणतात. तर हे मी इथे 2 ते 2.5 चक्री फूल वापरणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे आपण 3 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. तर हा चमचा आहे माझ्याकडं, त्या चमच्याचं मेजरमेंट घेतलं आहे. कुठलंही एक मेजरमेंट ठेवायचं आणि त्या मेजरमेंटनुसार हे सगळे पदार्थ घ्यायचे. इथे आपण 4 मोठी वेलायची वापरली आहे, तर ही मसाला वेलची आहे. आणि यात तुम्ही साधी वेलची जी ग्रीन कलरची असते ती सुद्धा वापरली तरी चालेल, पण इथे मसाला वेलची 4 वापरलेली आहे मी. त्याचबरोबर इथे आपण तेजपत्ता घेतला आहे. तर हे तमालपत्र किंवा जे तेजपत्ता आहे ते 4 आहेत. आणि इथे आपण वापरलेला आहे 1 चमचा लवंग. जो चमचा आहे त्याच चमच्याने मी इथे 1 चमचा लवंग घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा आपण इथे शाही जिरे वापरलेले आहेत. आणि इथे आपण 1 छोटा चमचा जायफळची पूड वापरली आहे. जर तुमच्याकडे जायफळची पूड नसेल तर अख्खा जायफळ असेल तर त्यातला अर्धा जायफळ तुम्हाला पाव किलोच्या गरम मसाल्यासाठी वापरायचं आहे. तर चला मग आपण आता हा मसाला बनवायला सुरुवात करूया. तर खूप छान हा मसाला बनतो. तर या मसाल्याचा वापर तुम्ही मसालेदार भाज्या बनवण्यासाठी किंवा खिचडीमध्ये सुद्धा टाकू शकता गरम मसाला. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे इंदोरी जे धने आहेत ते भाजून घ्यायचे. तर इंदोरी धने यासाठी वापरायचे, याचा एक फ्लेवर खूप जबरदस्त असतो. आणि मसाल्यामध्ये आपण ज्यावेळेस गरम मसाला असो काळा मसाला असो त्यामध्ये जर इंदोरी धने वापरले तर त्याची चव अजून जास्त छान येते. तर त्यासाठी धने थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे. खूप जास्त काळसर करायचे नाही आहेत. अगदी 5 मिनटात धने भाजून होतील. मग आपण हे धने काढून घेऊया. तर कुठलाही मसाला भाजत असताना गॅस बारीक करायचा, म्हणजे छान भाजले जातात. आता आपण त्यात जिरं ॲड करूया आणि जिरंही भाजून घेऊया. तर इथे आपण जिरंसुद्धा अशाच प्रकारे भाजून घेणार आहे. अगदी मंद आचेवर जिरं भाजल्यामुळं त्याचा एक सुवास किंवा जो स्मेल असतो तो रिलीज होतो आणि खूप छान पद्धतीने आपण इथे जिरे भाजून घेतलेले आहेत. खूप जास्त काळसर करायचे नाही आहेत, कारण गरम मसाल्यामध्ये हे सगळे मसाले आहेत याचा फ्लेवर आला पाहिजे. तर त्यासाठी याचा ओरिजिनल जो फ्लेवर असतो तो फक्त माइल्डली तुम्ही जर गरम मसाले भाजले तरच व्यवस्थित टिकून राहतो. आता आपण काळी मिरीसुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत. सगळे मसाले अगदी 2 ते 3 मिनटं असे मंद आचेवर भाजून घ्यायचेत आपल्याला. तर इथे आपली काळी मिरीसुद्धा अशा प्रकारे भाजून झालेली आहे आणि ती काळी मिरी मी आता काढून घेणार आहे. तर आता बाकीचे जे सगळे मसाले आहेत ते अगदी कमी कमी प्रमाणात आहेत. तर त्या पद्धतीने मी आता हे सगळं एकत्रच भाजून घेणार आहे. कारण कमी क्वांटिटी आहे तर आपण व्यवस्थित एका कढाईमध्ये हे भाजून घेऊ शकतो. आणि जे यापूर्वी आपण धने जिरे आणि काळी मिरी भाजून घेतली त्यांचं प्रमाण या मसाल्यांपेक्षा थोडंसं जास्त आहे. त्यामुळं सेपरेट भाजून घेतलेली आहेत. आणि आता हा सगळा मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊया. तर मंद आचेवर 5 ते 6 मिनटं हा मसाला आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. आणि तमालपत्र असे तोडून घ्यायचे, म्हणजे ते छान कडक होतात आणि क्रिस्पी होतात. ज्यावेळेस आपण त्याला ग्राइंड करतो तर त्याची पूड व्यवस्थित होते. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला हा भाजून घ्यायचा आहे. तर अगदी मंद आचेवर मसाला भाजून घेतला आहे. मसाला थोडा थंड होऊ द्यायचा, अगदीच गरम मसाला ग्राइंड करायचा नाही आहे. तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये धने ॲड करूया. त्याचबरोबर जिरं,
आणि जी काळी मिरी आपण भाजून ठेवली होती ती सगळी यात ॲड करूया. आता आपण जो मसाला आपला थंड करून घेतलेला आहे, गरम मसाला भाजून घेतलेला होता, तो थंड झाल्यानंतर व्यवस्थित ग्राइंड होतो. आणि इथे मी तुम्हाला दाखवायचं विसरलं, तर 1 चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे. मिठामुळं मसाला जास्त दिवस टिकतो आणि ग्राइंड व्हायला, बारीक पूड व्हायला मदत होते. तर आता इथे मसाला आपण मिक्सरवर वाटून घेतलेला आहे. अगदी बारीक करून घ्यायचा, कुठेही मसाला मोठा किंवा जाडसर ठेवायचा नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता, अगदी अशी बारीक पूड केली की त्याचा छान फ्लेवरसुद्धा आपल्या भाज्यामध्ये किंवा खिचडीमध्ये छान येतो. आता मी यात जायफळ पूड मिक्स केलेली आहे. माझ्याकडे अख्खा जायफळ नसल्यामुळं मी पूड यूज केली आहे. तर तुमच्याकडे जर अख्खा जायफळ असेल, त्यातला अर्धा जायफळ तुम्ही ग्राइंड करतेवेळी जरी टाकलं तरी चालेल. मसाला तयार आहे. तर एका बाउलमध्ये हा मसाला आपण काढून घेऊया. तर हा मसाला तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता. पण शक्यतो 8 ते 9 महिने बाहेर ठेवावं. त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवावा हा मसाला. पण छान टिकतो आणि अगदी यापासून जे काही तुम्ही भाज्या किंवा मसाले भात बनवचाल तो अप्रतिम होणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जवळपास हा मसाला 225 ग्रामच्या आसपास हा मसाला आपला इथे तयार झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी खूप सोपी आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही.